हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी। कोकाटेंना जामीन मिळणार की जेल होणार याकडे लक्ष। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात येणार, तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा, राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा मंजूर। कोकाटेंच्या जागेवर नव्या मंत्र्यांची नेमणूक निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची सूत्रांची माहिती। माजी मंत्री की नव्या चेहऱ्याला अजित पवार पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईत 2 दिवसांचा विशेष दौरा। पालिका निवडणुकांपूर्वी सुरू होत असलेल्या नवीन शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। 24 नगर परिषदांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार। उमेदवारांचा प्रचार रॅली आणि वैयक्तिक भेटीगाठींवर भर। हिजाब प्रकरणानंतर सातत्यानं येत असलेल्या धमक्यांमुळे बिहार पोलिसांनी केली मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ। एमआयएम नेता जलील यांनीही दिली धमकी। भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या इमारतीत शिरला बिबट्या। भर वस्तीत बिबट्या शिरल्यानं घबराट। बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी। आता सुवर्ण खिडकीतून घेता येणार साईबाबांचं मुखदर्शन। साई भक्तांना सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम केली अर्पण। आणि बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हादीची गोळ्या झाडून हत्या। हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागातल्या रहिवासी परिसरात बिबट्या शिरलाय। भर नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण जखमी झालेत। बिबट्या सध्या इथल्या पारिजात इमारतीत शिरलाय आणि या इमारतीमधील एका सदनिकेत बिबट्या शिरल्यानंतर त्यानं एका मुलीवर हल्ला चढवला। अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून वन विभागाला माहिती देण्यात आलेली आहे। ज्या बिल्डिंग आहे 102B या घरामध्ये सकाळी बिबटा शिरला होता आणि एका मुली 25 वर्षाची मुलीला खूप लागलेला आहे। तिला हॉस्पिटल नेलेलं आहे। 2 जण अजून होते ज्यांच्यावर हमला केलेला बिबट्याने। बिबट्याला आतमधून बंद करून बाहेर ग्रिल मधून बाहेर आलेले लोक आणि आपला जीव वाचवलेला आहे। इथे भरपूर लोक आलेले आहेत। तुम्ही बघू शकता की इथे दोन्ही आमदार, फॉरेस्टची टीम, एमबीएमसीची टीम, पोलीस दल हे सगळं प्रयत्न करतात की बिबट्याला कशाप्रमाणे बाहेर काढायला। आता आपण बघितलं की जाळी आणि गन याचा वापर करून बिबट्याला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। इथे लोक लय घाबरले आहे आणि हा लोकवस्ती आहे। खूप जवळ घर आहे। लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली आहे। दीपाली मिश्रा, मीरा भाईंदर, न्यूज 18 लोकमत। पहिल्यांदा आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे बिबट्या घुसलेला, तेव्हा आम्ही जेव्हा आलो तेव्हा एक माणूसाला भरपूर दोन्ही हाताला चावलेलं होतं। त्याला आम्ही साईबाबा हॉस्पिटलमध्ये भरती केलंय। तर त्याला लगेच सोडण्यात आलं पट्टी वगैरे बांधून। आता जी मुलगी आहे तिथं आताच समजलं तिथं 5-6 दिवसाने लग्न आहे, पण आता तिच्या चेहऱ्यावर वगैरे भरपूर, मी तुम्हाला नंतर व्हिडिओ पण शेअर करतो, तिच्या चेहऱ्यावर वगैरे भरपूर जखमा पण झाल्यात। तिला टेंबा हॉस्पिटलला नेलंय।
कोल्हापुरातल्या हुपरी इथे पोटच्या मुलानं आई वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे। हुपरीतल्या सूर्या कॉलनीत विळी, काच आणि लाकडी दांडक्यानं डोक्यात वार करून आई वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। कोल्हापुरात ही धक्कादायक घटना घडली आहे। कोल्हापुरातल्या हुपरी इथे पोटच्या मुलानंच आई वडिलांची हत्या केल्याची घटना समोर येते। हुपरीतल्या सूर्या कॉलनीमध्ये विळी, काच आणि लाकडी दांडक्यानं डोक्यात वार करून आई वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान हत्या केल्यानंतर किंवा या संपूर्ण घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचं समोर येतंय। कोल्हापूरच्या हुपरी परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। पोटच्या मुलानंच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। दरम्यान हत्येमागचं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे। कोल्हापुरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। कोल्हापुरातल्या हुपरी इथे पोटच्या मुलानंच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याची घटना समोर येते। हुपरीतल्या सूर्या कॉलनीमध्ये विळी, काच आणि लाकडी दांडक्यानं डोक्यात वार करून आपल्या आई वडिलांची निर्घृणपणे हत्या त्यानं केली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, अतिशय धक्कादायक घटना, काय अपडेट? कोल्हापुरातल्या हुपरी येथे आज पहाटेच्या सुमारास ही घटना आहे ती उघडकीला आली आहे। मुलानंच आहे ते आपल्या वृद्ध आई वडिलांची आहे ती निर्गुण अशी हत्या केली आणि त्यामुळे एकच हळहळ या परिसरामध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर इंग्रोळे कॉर्नर जवळ आहे ती ही घटना घडलेली। मुलगा जो आहे त्या मुलगानं वाटणीसाठी तगादा आहे ते आई वडिलांच्याकडे लावला होता, मात्र आई वडील आहे ती वाटणी करायला तयार नव्हते आणि याचा राग मनात धरून त्यानं काचा, विळती आणि दगड काठीनं डोक्यात मारून आहे ते आई वडिलांची निर्गुणपणे आहे ती हत्या केली। हे जे वृद्ध आई वडील आहेत ते साधारण आई 70 वयाचे तर वडील आहेत ते 78 वयाचे आहेत आणि या हत्येनंतर मुलगा स्वतःहून आहे ते हुपरी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि त्यानंतर पोलिसांना त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावरती त्यांना सुद्धा आहे तो धक्का पडला। निश्चित आहे ते दोघं आई वडील आहेत ते मृतावस्थेत पडले होते आणि त्या ठिकाणी आता पोलिसांनी पंचनामा तपास करायला सुरुवात केलेली आहे। नेमकं या पाठीमागचं कारण काय आहे याचा शोध सुद्धा आता पोलीस घेताना पाहायला मिळत आहे। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तिकडे पुण्याच्या चांदणी चौकात दारूच्या नशेत कार चालकानं रोडच्या कडेला थांबलेल्या डिलिव्हरी बॉयला उडवलंय। या तरुणाच्या छातीवरून कारचं चालक गेल्यानं किंवा चाक गेल्यानं त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झालाय। बावधन पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील कांदा मार्केट परिसरात जुन्या वादातून एका चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। एवढंच काय तर मारहाणीनंतर त्याची कार देखील पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जखमी चालकावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान जखमी चालकाच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अहिल्यानगरच्या पारनेर परिसरात ही घटना घडलेली आहे। कांदा मार्केट परिसरात जुन्या वादातून एका चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आणि मारहाणीनंतर त्याची कार देखील पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय।